ही रिक्षा ही तुम्हाला पिंक रिक्षा 3,75,000 रुपयाला मिळते. 10% लाभार्थीने म्हणजे 37,500 लाभार्थीनं भरायचे. पण त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांनी पण एक निर्णय घेतला भारत सरकारने. काय घेतला की जे ई रिक्षा वापरतील त्यांना 25,000ची सबसिडी द्यायची. ती सबसिडी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 37,500 25,000 गेले. माझ्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 12,500 रुपये भरायचे. 75,000 रुपये, जवळपास ₹2,50,000 आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे. सरकार तुम्हाला देणार आहे. ते सबसिडी, शासनाचं अनुदान आमच्या बहिणी ही रिक्षा चालवणार आहेत म्हणून. म्हणजे ₹2,50,000 ते आणि जवळपास 25,000 केंद्राचे असे 1,00,000 रुपये तर तुम्हाला अनुदान मिळते. बहिणींनो, 12,500 रुपये तुम्ही भरायचे आणि 70% म्हणजे 2,61,000 रुपयाचं कर्ज ते तुम्हाला बँक आम्ही टायप करून देणार. त्या बँकेची 5 वर्षाची परतफेड आहे. त्या 5 वर्षामध्ये साधारण 10 ते 11% तुम्ही वेळेत परतफेड केली तर आम्ही त्यांना सांगू की आमच्या बहिणींना 1% सवलत द्या. वेळेत परतफेड करतात तुम्हाला 10%च व्याज लागेल. मी देखील काहींशी बोलून, तुम्ही काय काळजी करू नका. कारण बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने रिपेमेंट झालं तर 1% रिबीट दिला जातो. अनेक बँका देतात. म्हणजे तुम्हाला 5,500चा साधारण हप्ता येईल आणि तुम्हाला फक्त चार्जिंग करायचं. पेट्रोल भरायचं नाही, डिझेल भरायचं नाही, पाण्याचाही संबंध नाही, काहीच भरायचं नाही. नुसतं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि 5 वर्ष ही कंपनी तिचा मेंटेनन्स करणार.